वा, आज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पाळणा चाललाय घरात. म्हणजे आता संकेतच म्हणायला हवा. बरं का अक्षरा, आता खरोखरीचा पाळणा हलू दे घरात. आता वर्ष होत आलं, एव्हाना हलायला हवा होता पाळणा. काय ग, बरोबर ना? चंची, आता बघ हिची कशी झाली पंचायत. आता काय उत्तर देणार? अहो, पर तुम्हासनी कशा पाहिजे तो नसत्या चौकशा? हा, अहो, अशा चौकशामुळेच घडतं सगळं. बोला, कधी हलवत्या पाळणा सांगा. अहो, तुम्ही जरा ऐका. अहो, तर काय ऐकायचं? पाळण्याचं नाव काढलं की तुम्ही काही बोलतच नाही. काय हो, तुमच्या सूनबाईमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? नाही म्हणलं, एकदा तपासून घ्या बाई. नाहीतर आम्ही इथे पाळणा हलवा म्हणून म्हणायचो आणि पाळण्याला हलवायला दोरीच नाही, नाही का? तयारी झाली का? हीरा कशी नाही आली अजून? बोलवून बघते. सकाळी ते येते म्हणाली मला. तो रात्री उशीर झाल्यावर येते की नाही कोणाच ठाऊक. हे पण नेमके पूजेच्या वेळी कुठे जाऊन बसलेत. इरा, मी सुरुवात करते. आई, अरे आलात का? बरं झालं, मी वाट बघत होते. या 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 जावई, या 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 या. आई, अगं थोडा धीर धरायचा ना. आम्ही याच्या आधीच पूजा सुरू केलीस. अगं सुरू नाही केली, सुरू करणार होते तेवढ्यात तुम्ही दोघं आलात, वेळेवर आलात. चला आपण पूजेला बसूया. अगं पण बाबा कुठे आहेत? हो अगं बघ ना, नेमकं पूजेच्या वेळी कुठेतरी बाहेर गेलेत. त्यांना फोन आला ग एक. ते म्हणाले महत्वाचं काम आहे, मी येतो. पण पूजेच्या वेळेस आई. अगं हो, पण आता काय करणार ना इरा. तोपर्यंत तुम्ही फ्रेश व्हा, हात पाय धुवून घ्या आणि पूजेला बसूयात आपण. वेळ नको जायला. चल. अहो, पण असं का बोलायला सा? आमच्या शेजारचे गवते आहेत ना. अहो, 2 वर्ष झाली त्यांच्या मुलाचं लग्न होऊन. त्यांच्या मुलाने काही प्लॅनिंग वगैरे केलं नव्हतं. तरी पण बघा ना, लग्नाला एवढी वर्ष होऊनही त्यांना मूल नाही. मग त्याने दवाखान्यात नेलं सुनेला. तेव्हा कळलं की त्यांच्या सुनेला मुलंच होणार नाही. इरा, नैवेद्य दाखव.
सुखी राहा, सुखाने संसार करा. बरं तुम्ही बसा. हं? मी आलीच. बसा बसा. बर. निखिल हे घ्या. आई हे काय गरज होती याची? हो रीत असते ती. आणि तसंही तुमच्या लग्नात काहीच नाही करता आलं आम्हाला. तुम्ही काय सरळ लग्न करून गळ्यात माळ घालून आमच्या समोर येऊन उभे राहिला. आता त्या निमित्ताने काहीतरी करण्याची संधी मिळते ना आम्हाला. आणि कसं आहे तुम्ही दोघं जण पहिल्यांदा आलायत ना घरात, मग मानपान असतो तो. आणि मानपान नाही केला तर जावाई बापू रुसतील ना. काय आई तुझं काहीतरीच आहे बरं का. आणि मला सांग, आम्ही कधी अशी अपेक्षा केलीये का तुमच्याकडनं? नाही ग, सहज म्हणाले मी, गंमत केली. मग निखिल काय गोडी लागली ना संसाराची? हो म्हणजे आहे, नवीन नवीन आहे पण लागेल. अहो संसाराची गोडी लागण्यासाठी घरात 2 छोटी पावलं यायला लागतात. म्हणजे म्हणजे आता लवकरात लवकर पाळणा हलू द्या. आई आता मध्येच मुलाचं काय आहे? असं काही होणार नाहीये. म्हणून तुम्हाला सांगते वेळेत चेकअप करून घ्या. आजकाल खूप उपाय झालेले आहेत, तसं काही टेन्शन नाही आहे. थांबा. हा काय विषय काढलाय तुम्ही? हं? आज हळदी कुंकवाला आम्ही तुम्हाला आमच्या घरी बोलवलंय. आमच्याच घरात येऊन तुम्ही माझ्या सुनेबद्दल असं बोलताय. सण आहे आज, कृष्ण जन्माष्टमी आहे. आणि असल्या चांगल्या दिवशी तुम्ही का हा असा विषय उकरून काढलाय? अहो तसं नाही हो, अवघाना विषय निघाला ना म्हणून मी म्हणाले. अजून काही पाळण्याची चावल नाही ना तुमच्या घरात, म्हणून आपलं एक शक्यता म्हणून दाखवलं. हो काकू, काय चाललंय तुमचं? आमच्या घरात कशाला डोकवायचंय तुम्हाला? आमच्या घरात आमचं काय करायचं आणि काय नाही करायचं आमचं आम्ही ठरवू की. आमच्या घरात पाळणा हलतोय का नाही हलत त्याची तुम्हाला कशाला काळजी? थांब अधिपती, थांब. हे बघा, हे माझं घर आहे, माझा मुलगा आहे, माझी सून आहे. माझी सून चांगली धडधाकट आहे. तिच्याबद्दल कोणतीही शंका घेण्याचं तुम्हाला काही कारण नाही आणि अधिकार पण नाही. आणि मला एक सांगा, चूल आणि मूल एवढंच असतं का बाईचं आयुष्य? अहो माझी सून चांगली नोकरी करते, शिकलेली आहे. ती तिच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे याची कल्पना नाहीये तुम्हाला, आणि ते सगळं करून ती घर पण सांभाळते. हो, आणि कोणत्या आधारावर तुम्ही हे ठरवून मोकळ्या झालात की तिच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे? त्यांचं काही प्लॅनिंग आहे का? त्यांना मूल हवंय का नको हे त्यांचं त्यांना ठरवू दे ना. आणि मुळात लग्न झाल्या मूल जन्माला घातलं पाहिजे असा कोणता नियम आहे? हे बघा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्याचं काहीच कारण नाहीये खरं तर मला. पण माझ्या सुनेबद्दल बोललात म्हणून तुम्हाला सांगते. आणि त्यांना हवा तेवढा वेळ घेऊ द्या की. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला कशाला प्रॉब्लेम असायला हवा? हो हा, हे बघा, तुम्ही पाहुण्या म्हणून या घरात आलात म्हणून मी तुमच्याशी अत्यंत सौम्यपणे बोलते. पण माझ्या सभ्यतेच्या पण काही मर्यादा आहेत, हे लक्षात ठेवा. अगं बास ना, मी मगाशीच तुला सांगितलं ना हा विषय काढू नकोस म्हणून. मग तेच ते का बोलतीयेस? इरा, अगं ओघाने हा विषय येणारच ना. ते म्हणजे आता तुमच्या दोघांचं लग्न झालंय, संसार सुरू झालाय असं म्हटल्यानंतर हा विषय निघणार नाही का इरा? आणि मला सांग, आता या वयामध्ये आम्हा म्हाताऱ्यांची तुमच्या दोघांकडनं आणखी काय अपेक्षा असणार आहे, काय इच्छा असणार आहे? अच्छा, म्हणजे तुमच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून आम्ही जन्म घेतलाय का? हिरा, इरा, असं म्हणाले का ग मी? हे बघ,
कधी ना कधीतरी मुलांचा विचार करावा लागणारच आहे ना तुम्हाला. काय निखिल? हो म्हणजे अगं मग तो वय हातात असताना केलेला बरा असतो. एकदा वय निघून गेलं ना की मग प्रॉब्लेम्स डोकं वर काढतात. हं हिरा, आई प्लीज तू आता माझं डोकं फिरवू नकोस. तुझं डोकं फिरायला काय लागतं ग? एक चावी दिली ना तरी पुरेसं आहे, लगेच डोकं फिरणार. अगं आई, तू काय बोलतीयस? विरा विरा तू शांत हो ना, एवढं काय रिॲक्ट करतेस तू? अरे रिॲक्ट होऊ नको तर काय हो, तेच ते बोलत असते, सतत मागे लागलेली असते. लग्न केलं नाही म्हणून लग्न करून मागे लागली होती. तर लग्न करून आले तेव्हाही प्रॉब्लेमच झाला होता. आता मूल होऊ दे म्हणून भुणभुण करणार आहेस का माझ्या मागे? अगं हिरा, बरं जाऊ दे तू शांत हो आधी. हे बघ ऐका, माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की लग्न व्हायला उशीर झाला की नाही, मग आता मूल होण्यासाठी उशीर नको व्हायला, बस एवढंच म्हणणं होतं माझं. उशीर झालाय म्हणजे? आई मी काय म्हातारी नाहीये. आणि प्लीज आम्हाला आधी सेटल होऊ दे, बाकीच्याही काही गोष्टींचा विचार करता येऊ दे ना आम्हाला. आई तुझं हे नेहमीच आहे ग. मी घरी आल्यानंतर तू असाच काहीतरी विषय काढतेस आणि माझा मूड ऑफ करून टाकतेस. हिरा, हे बघ, मी तुला हेच सांगत होते, नेहमी आई हेच करते, कोणी ऐकतच नाही माझं. अगं हिरा, इरा इरा तुम्ही लक्ष नका देऊ, आपण ती शांत झाल्यानंतर परत एकदा बोलू तिच्याशी. निखिल मला सवय आहे या सगळ्याची, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी बोलते तिच्याशी. अहो पण मॅडम, शांत राहा. तुम्ही काही बोलू नका, खरंच काही बोलू नका. जग खूप पुढे निघून गेलंय, तुम्ही कदाचित मागे राहिला असाल. आणि पुढे जाऊन तुम्हाला सांगते, यापुढे त्यांना समजा मूल नाहीच झालं किंवा त्यांना मूल नकोच असेल, तर ती कुठल्या तरी कृष्णाची यशोदा होऊ शकेल. भले देवकी म्हणून तिला जन्म नाही देता आलं बाळाला, तरी ती एखाद्या बाळाला दत्तक घेईल, त्याला लहानाचं मोठं करेल आणि तो तिचा किंवा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल. आज कृष्ण जन्मोत्सव आहे, पण आजच्या दिवशी तुम्ही त्या काल्यामध्ये मिठाचा खडा टाकलात बघा. माफ करा, पण तुम्ही निघा आता इथून. माझ्या घरात मला निगेटिव्ह एनर्जी नको आहे. अहो मॅडम ऐकून तरी घ्या. निघा. चला निघा, पायनो निघा. अहो ते एवढं सांगायला तरी मी इथंच थांबलायचा. चला निघा, या. हो मास्तरीन बाई, अधिपती, मी बोलते तिच्याशी. अक्षरा वेडी आहेस का तू? तू काय त्या बायकांचं बोलणं मनाला लावून घेतेस? कशा बोलत होत्या त्या? काय काय म्हणत होत? अगं त्यांना काय वाटेल ते बोलू दे. आपण ह्या कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. त्यांचं बोलणं असं आपण मनाला लावून घ्यायला लागलो तर कसं होईल मला सांग? जगणंच अवघड होईल की नाही? आणि मी तर म्हणते तुम्ही अजून खूप वेळ घ्या. वर्ष तर झालंय तुमच्या लग्नाला. एकमेकांना वेळ द्या. जग इतकं सुंदर आहे. जग फिरा, जग एक्सप्लोअर करा, तुमचं नातं एक्सप्लोअर करा आणि मग आरामात मुलं होऊ द्या. काही घाई नाही. थँक्यू आई. बरं वाटलं तुम्हाला आई म्हणालीस. आता आईच्या अधिकाराने सांगते तुला, रडायचं नाहीस. नाही रडणार. अक्षरा, तू मला आई म्हणायला लागलीस, पण माझा अधिपती कधी मला आई म्हणून हाक मारेल कोणास ठाऊक. स्वीकारतील, ते पण स्वीकारतील ना.
ते नव्ह होय होय का आजी तू बोलवलं होतंस त्या बायकासनी बिंडोक अक्कल नसलेल्या बायका कोण होत्या त्या कोणी बोलवलं होतं त्यासनी इथे तू बोलवलं होतंस काय कशा काय आलत्या त्या अरे नाही नाही मी नाही बोलवलं अरे मी बोलवलंय बायका काय बी बोलल्या नाहीत बघ ही कोण होती काय माहिती माझ्या ओळखीची नव्हती ओळखीच्या नव्हत्या म्हणजे ओळखीच्या म्हणजे काय रस्त्यावरून उचलून आणल्या होत्या काय माहित कुठून आल्या अधिपती अहो उगाच चिडचिड करू नका सा मी असा दम भरलाय का नाही त्या बायकासनी बरं कमालच झाली नाही त्या बायकांची बी म्हणजे धाडच बघा की केवढं आहे आपल्याच घरला येऊन आपल्याच घरच्या सुनाला काय काय बोलून गेलं म्हणजे काय हो होय का नाही बायका होत्या म्हणून नाहीतर अहो नाही अधिपती अहो तुम्ही काय बी काळजी करू नका सा त्या इकडे फिरकणार बी नाहीत अहो असा दम भरलाय का नाही मी सांगितलं त्यासनी आणि की कसं आहे एक बाई बाईला बोलू शकते म्हणून मी त्यासनी म्हणलं इकडं परत आला सा तर तोंगडच मोडीन पण त्या बायका होत्या कोण त्या बाईला बोलवण्याच्या आधी चौकशी नाही करायची परत जर त्यातली एक पण बाई इकडे फिरकली ना तर बघा मी सांगून ठेवतो अहो नाही अधिपती नाही दिसणार अहो मी चांगला समज दिला त्यासनी वाटल तसं बडबडत होत्या फक्त बायका होत्या म्हणताना ग बसलो तो मी त्याच मला वाईट वाटायला लागले आई काय आई ती बाई कोण होती हो काय माहित कोण होती ती अहो मी नव्हतं बोलवलं तिला माझ्या ओळखीची पण नव्हती नाही पण ती कोणाच्या तरी ओळखीची असेल ना पण काय बडबड करत होती ती हिम्मत कशी झाली आपल्याच घरात येऊन आपल्या सुनेला असं बोलायची वय की आपण जाऊ दे की नग आता त्याचा विचार करू अहो असतो एखाद्याचा स्वभाव असा खवट कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही बघा असल्या बायकासनी हे खरं बोललात अशा बाईच्या स्वभावाचा अनुभव घेतलाय या घराने हा पण तुम्ही बघितलं ना चारूने काय केलं म्हणजे ती बाई वाटेल तसं बेताल बोलत होती तेव्हा चारूने सगळं सांभाळून घेतलं आणि नुसतं सांभाळून नाही घेतलं अक्षराच्या बाजूने ठामपणे उभी राहिली ती त्या बाईला ऐकवलं तिनं ऐकलत ना तुम्ही होय ऐकलं की चारूच्या जागी तुमची मुलगी असती तर तिनं काय केलं असतं तीही ठामपणे उभी राहिली असती पण त्या बाईच्या बाजूने त्या बाईला तिनं बोलू दिलं असतं आणि नंतर तोच धागा पकडून अक्षरावर वाटेल तसे आरोप केले असते भुवनेश्वरीनं पण चारूला सहन नाही झालं अक्षराला बोलल्यावर कशी अस्वस्थ झाली बघितलं ना भुवनेश्वरीला आनंद झाला असता अक्षराला कोणी बोलतोय म्हटल्यावर बस 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 माझी लेक आहे म्हणून नाही पण माझ्या भूमीला तुम्ही ओळखूच शकला नाहीत बघा इतकी वर्ष झाली तुम्हाला कळलीच नाही ती कधीतरी तुम्ही तुमच्या मुलीला ओळखलत का तिच्यातले अवगुण कधी तुम्हाला दिसले नाही तिचे गुण अवगुण माहिती आहेत मला जन्मापासून ओळखते मी तिला तुम्हाला आता काढायची काय गरज आहे हा घालवलीत ना तिला घराबाहेर मग आता कशा पहिलीचा विषय काढतायसा माझी भूमी काय आहे ती मला माहित आहे तुमच्याकडून ऐकायची काय गरज नाही मला अजून त्या बायकांचाच विचार करायला काय जाऊ दे कुठे एवढा लोड घेता सोडा तुम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे कुठे त्यांचा विचार करताय अडग्या बायका त्या येड्यावर वगैरे काय तर बडबडत होत्या त्यांच्यासाठी कुठे एवढं तुम्ही वाईट वाटून द्या सोडा मला खूप वाईट वाटलं खूप पण आपल्याच घरी कार्यक्रमाला आल्या होत्या त्या बायका मी कसं उत्तर देणार त्यांना कसं थांबवणार अक्षरशः असं हतबल झाल्यासारखं मला वाटत होतं पण मग आई आल्या होत्या आणि आई हां तुमची आई त्या आल्या होत्या त्यांनी मला समजावलं आणि तेव्हा कुठे थोडंसं बरं वाटलं मला तुम्ही केव्हापासून त्यासने आई म्हणायला लागला अहो म्हणजे मला त्यांनी खरं तर कालच सांगितलं होतं मला आई म्हणत जा मॅडम म्हणू नकोस म्हणून पण आज काय माहिती आपसुक माझ्या तोंडून निघून गेलं मला कळलं पण नाही आमच्या आई साहेबांनी केव्हा म्हणलं नाही तुम्ही असं अशी हाक मारली नाही का आई साहेब असं मॅडम मॅडम म्हणायचं तुम्ही हा ना सॉरी पण त्यांनी ते अंतर मला कधी पारच नाही करू दिलं
त्यांनी नाही मला कधी जवळ घेतलं किंवा माईनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांनी काही नातंच नाही निर्माण होऊ दिलं. तुम्ही बी त्या चारवाज तरुणशी सारखं आमच्या आईसाहेबांचं फक्त वरचं कठीण कवच बघितलं, आतलं मऊ मन काय बघितलंच नाही. मला तसं नव्हतं म्हणायचं. मी तुम्हाला खरं सांगू का, ह्यांना आई म्हणायचं हे मी ठरवलं नव्हतं आणि त्यांना आई म्हणायचं नाही हेही ठरवलं नव्हतं. मी काहीच ठरवलं नव्हतं. आणि ठीक आहे, जाऊ दे. तुम्ही काय उगाच मला समजवण्याचा वेळ नका घालवू. आणि त्या बायकांसमोर त्यांनी तुमची बाजू घेतली वगैरे सगळं उलट बरोबरच आहे. ते आता इथं राहतात वगैरे म्हणजे राहणारच नाही, त्यांचा अधिकारच आहे तो, त्याविषयी काय माझं म्हणणं नाही आहे. आणि आमच्या आईसाहेबांची जागा कोणी घेऊ शकत नाही, एवढं लक्षात घ्या. आमच्या आईसाहेब म्हणजे आमच्या आईसाहेबच.